नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण स्वामी विवेकानंदांच्या ज्या वेगवेगळ्या अनुभवांमधून त्यांचं जे जीवन घडत गेलं आणि ते घडत असताना आपल्याला कशाप्रकारे त्यामधून काय शिकता येईल, काय घेता येईल, हा संदेशच जणू या पाठामधून लेखकांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, मागच्या तासाला आपण पाहिलं की नावाड्याने त्या शिलाखंडापर्यंत पोहोचवायला नाही सांगितल्यावर स्वामी विवेकानंदांनी डायरेक्ट समुद्रामध्ये उडी घेतली आणि पोहत पोहत ते त्या तिथपर्यंत गेले. नावाड्यांच्या लक्षात आलं की 5 पैशासाठी आपण स्वामी विवेकानंदासारख्या महान स्वामींना तिथं पोहोचवलं नाही. त्यांनाही वाईट वाटायला लागलं आणि मग अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय की एखाद्या माणसामध्ये जर अंत्यस्थ शक्ती जी असते ती प्रदीप्त व्हायची असेल तर त्या प्रतिकूल परिस्थिती असली पाहिजे, त्याच्या जीवनात संघर्ष असला पाहिजे, विरोध करता आला पाहिजे. हे सगळे वेगवेगळे उदाहरणं देऊन स्वामी विवेकानंदांसारखा महान संन्यासी हा कशा प्रकारे संघर्ष करून एवढ्या महान पदावरती गेला, नैव सामान्य कार्य त्यांनी केलं, ते आपण इथं छोट्या छोट्या प्रसंगांमधून बघतो आहे. मित्रांनो, आता आपण पुढच्या उतार्यामध्ये बघू की स्वामी विवेकानंदांनी कशा प्रकारे वेगवेगळ्या गुणांमधून कार्यसिद्धीकडे त्यांचं कार्य नेलेलं आहे ते आपण बघतो आहे. स्वामीजी 3 दिवस आणि 3 रात्री तिथं राहिले त्या शिलाखंडावर. त्या किती दिवस राहिले? 3 दिवस 3 रात्र तिथे राहिले. 3 रात्र ते फक्त भारतमातेचे चिंतन करत होते. भारतमातेचे चिंतन म्हणजे काय? म्हणजे जप करत होते असं नाही, तर भारतामध्ये असलेल्या ज्या समस्या आहे, बेरोजगारी आहे, भ्रष्टाचार आहे, विविध अनिष्ट रूढी चाली परंपरा आहे, ज्याच्याने भारताचा विकास होत नाही आहे, जे भारताच्या अधोगतीला कारणीभूत आहे, या भारताच्या वेगवेगळ्या प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीचं चिंतन ते तिथं 3 दिवस 3 रात्र करत होते. डोळे बंद केले आणि डोळे बंद करून ध्यानस्थ बसून भारत मातेचं चिंतन ते करत होते. भारत मातेचं चिंतन करत असताना भारतातल्या या ज्या वेगवेगळ्या परिस्थिती आहे याचं चिंतन ते करत होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, हे चिंतन का करत होते? कारण कोणत्याही गोष्टीचं समूळ अध्ययन झाल्याशिवाय त्या गोष्टीचं आकलन होत नाही, त्याच्यातली विविधता कळत नाही, त्याच्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी समजत नाही. मग भारताचं भ्रमण केल्यावरती जेव्हा विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्या संपूर्ण केलेल्या भ्रमणामधून आता आपल्या पुढच्या जीवनाची वाटचाल कशी असली पाहिजे याचं चिंतन करण्यासाठी ते त्या समुद्राच्या मधोमध असलेल्या शिलाखंडावरती गेले आणि तिथं त्यांनी 3 दिवस 3 रात्र भारत मातेचं चिंतन केलं. ही जी आपली भारत माता आहे, या भारत भूमीमध्ये जे नागरिक राहत आहे, या नागरिकांचे जे वेगवेगळे धर्म आहे, वेगवेगळे पंथ आहे, वेगवेगळे रूढी चाली परंपरा आहे, वेगवेगळ्या भाषा आहे, वेगवेगळ्या प्रदेशात आपण विभागलो आहोत. प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळ्या प्रगतीच्या गाथा आहे, वेगवेगळ्या परंपरा आहे. आणि या सगळ्या परंपरा, या सगळ्या अनिष्ट रूढी चाली परंपरांच्या माध्यमातून भारताचा विकास साधण्यासाठी सगळे कशा एकतेने एकत्र आले पाहिजे याचं चिंतन सतत ते डोळ्यासमोर ठेवून तिथं करत होते. आपला भारत हा कसा बलशाली, शक्तिशाली निर्माण होईल ह्याच्यासाठी ते चिंतन करायला गेले होते. आणि त्यांनी भारत मातेचं चिंतन करत असताना डोळ्यासमोर त्यांना फक्त दिसत होता तो आपला भारत, आपल्या भारतातील गोरगरीब जनता. ते चिंतन करत होते की आपल्या देशातले काबाड कष्ट करणारे, मेहनत करणारे, प्रचंड घाम गाडणारे, रक्ताचं पाणी करणारे, कष्ट करणारा श्रमजीवी वर्ग याचा विकास, कारण सगळ्यात जास्त मेहनत करतोय तर याचा विकास झाला पाहिजे. पण या वर्गाचा विकास होत नाही, कारण कष्ट तो करतोय पण त्याचा विकास होत नाहीये. याचा विकास न होण्याचं कारण काय आहे हे स्वामी विवेकानंद शोधण्याचं काम त्या चिंतनाच्या माध्यमातून करत होते. स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत.
ज्यांना जेवायला अन्न नाही, त्यांना आपण वेदांताचा काय उपदेश करत असतो? मित्रांनो, भुकेल्या माणसाला तुम्ही गीता सांगा, तुम्ही वेद सांगा, काही कामाचे नाही. ज्याला भूक लागली त्याला अन्न दिलं तर तो अन्नाचा घासच त्याच्यासाठी वेद आहे, तोच उपनिषद आहे. ज्याला तहान लागली त्याला पाणी दिलं गेलं पाहिजे. हे स्वामी विवेकानंदांनी परखडपणे मांडलेलं आहे की ज्याला शिक्षणाची गरज आहे त्याला शिक्षण द्या, ज्याला अन्नाची गरज आहे त्याला अन्न द्या, ज्याला शिकल्यावरती डिग्री मिळाल्यावरती नोकरीची गरज आहे त्याला नोकरी द्या. स्वामी विवेकानंद याच वेगवेगळ्या विचारांमधून चिंतन करून अस्वस्थ झालेले आहेत की परिस्थिती कशी बदलवता येईल, आणि ते प्रश्न पण विचारतायत या समाजाला की वेदांताचा भुकेल्या माणसाला उपदेश देणं कितपत योग्य आहे. भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे दादांत खोटे आहे, की ज्या माणसाला भाकर नाही आणि त्याला आपण वेद सांगतोय हे दादांत खोटे. अशा धर्मरूढीवरती त्यांनी आक्रमण केलेलं आहे. पुढे ते म्हणत आहेत की लोकांना आधी 2 वेळचं जेवायला द्या. खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो, वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो आणि सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी सांगितलेले आहे. खरा धर्म काय आहे तर सूर्यासारखा प्रत्येकाला प्रकाश देणारा तो असला पाहिजे. सूर्य भेदभाव करत नाही. सूर्याचा जेव्हा सकाळी पहिला किरण बाहेर येतो तेव्हा तो त्या वृक्षांनाही तेवढंच किरण देत असतो जेवढा त्या जीवजंतूंना देत असतो, जेवढा समुद्राला देत असतो, जेवढा आपल्या सर्वांना तो ऊर्जा देत असतो. भेदभाव करत नाही. ही पृथ्वी सुद्धा, ही वसुंधरा सुद्धा हिच्यावरती राहणाऱ्या प्रत्येक जीवजंतूला, मग तो चांगला असेल वाईट असेल तर त्याला सामावून घेते. त्याचा विटाळ तिला होत नाही. मित्रांनो, सर्व संग्रह ही पृथ्वी आणि सर्व प्रकाशक हा सूर्य, इथं स्वामी विवेकानंदांनी प्रतिकात्मक स्वरूपात सांगण्याचं कार्य केलेलं आहे की धर्म कसा असला पाहिजे. सूर्यासारखा सर्व प्रकाशक असला पाहिजे, पृथ्वीसारखा सर्व संग्राहक असला पाहिजे, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करणारा असला पाहिजे. तो खरा धर्म आहे. असं महान जीवनाचं तत्वज्ञान स्वामी विवेकानंदांनी या छोट्याशा उदाहरणाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेखक ते मांडतायत, सांगतायत. मित्रांनो, आपण यामध्ये पाहिलेलं आहे की स्वामी विवेकानंदांचं हे जे जीवन आहे, हे जे कार्य आहे, हे उदात्त उन्नत आहे. त्यांनी संपूर्ण भारताचं भ्रमण, भारताची यात्रा करण्याच्या मागे एकच उद्देश होता की भारताची जी विविधता आहे तीच भारताची शक्ती आहे. म्हणजे शक्ती म्हणजे काय बघा, 3 भाऊ असतील घरामध्ये, जर ते एकत्र असले तर ती त्या घराची शक्ती आहे, ती विविधता. आणि ते वेगवेगळे झाले तर ती त्या घराची दुबळेपणा आहे. तसंच हा जो देश आहे, या देशामधले जे वेगवेगळ्या धर्माचे लोक आहे, जोपर्यंत हे एकत्र आहे, ही विविधता जोपर्यंत एक आहे तोपर्यंत आपल्या देशाची ती शक्ती आहे. पण ही विविधता जेव्हा फुटेल, लोक वेगवेगळे होतील, जो तो आपापल्या धर्माचं स्तोम माजवेल, तेव्हा मात्र देशाची अधोगती होईल. हे स्वामी विवेकानंदांच्या या छोट्याशा उदाहरणावरून सांगण्याचं काम लेखकांनी केलेलं आहे. मित्रांनो, हा जो तुम्हाला धडा संपल्यावर जो स्वाध्याय दिलेला आहे, हा स्वाध्याय तुम्हाला फक्त धड्याचं आकलन झालं यासाठी आहे. पण स्वामी विवेकानंदांचे गुण जर तुम्हाला आत्मसात करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला स्वामी विवेकानंदांसारखंच वागावं लागणार आहे. तुम्हाला 1 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट असं करून ध्यानाची तुमची जी शक्ती ती वाढवावी लागणार आहे. तुम्हाला वेगवेगळ्या भागांचं आकलन झालं पाहिजे, वेगवेगळ्या प्रदेशांचं आकलन झालं पाहिजे, भारतातल्या ज्या समस्या आहे, भारताचा जो विकास आहे त्याचं आकलन झालं पाहिजे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भारताचं भ्रमण करणं, त्या ज्या भागामध्ये तुम्ही, ज्या प्रदेशामध्ये भ्रमण करताय, ज्या गावाला तुम्ही गेले, त्या गावातल्या अडचणी कोणत्या आहेत, त्या गावाची उत्पन्नाची साधनं कोणती आहेत, त्या गावाचा राज्यकारभार कसा चालतो,
त्या गावातल्या रूढी चाली परंपरा कशा आहे, त्या गावातला एकोपा कसा आहे, त्या गावामधली दुफडी कशी आहे, त्या गावातलं राजकारण कसं आहे, या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचं चिंतन जसं स्वामी विवेकानंदांनी भारत मातेचं चिंतन केलं, तसं आपल्या आजूबाजूला असलेल्या गावांच्या परिस्थितीचं चिंतन, आपल्याकडे असलेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीचं चिंतन, बेरोजगारांच्या परिस्थितीचं चिंतन, आपल्याकडे असलेल्या शैक्षणिक परिस्थितीचं चिंतन आपण करून त्याच्यातून आपल्या भारत देशाचा अजून कशा प्रकारे विकास करता येईल हे ध्येय प्राप्त करण्यासाठी तुमची जी एकाग्रचित्त शक्ती आहे ती वाढवणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून वेगवेगळे गुण प्राप्त करणं इथं प्राप्त झालेले आहे. मित्रांनो, या पाठामध्ये बघा, एक शेवटी जर तुम्ही गेले हे सगळं झाल्यावर तर तुम्हाला त्या याच्यामध्ये उपक्रम असतात, ते उपक्रम तुम्हाला याच प्रकारची चालना देणारे असतात, तुमची ध्येयशक्ती वाढवणारे असतात. या बघा, याच्यामध्ये सुद्धा एक उपक्रम दिलेला आहे की गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या भारतातील 5 व्यक्तींची माहिती अंतर्जालचा वापर करून मिळवा. म्हणजे गोरगरीब जनतेसाठी जे कार्य करतात, जे काम करतात, जे धडपडतात, ते खरं विभूती आपल्या भारतातले आहे, ते खरं संत आहे, ते खरं समाजसेवक आहे. आणि अशा 5 लोकांची नावं आपण अंतर्जाल म्हणजे इंटरनेटमधून शोधायची आहे. आणि त्यांनी काय काय कार्य केलं आहे हे संक्षिप्तपणे आपण अभ्यास करून आपल्या मित्रांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना, नातेवाईकांना सांगून त्याचा प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं आहे. कारण त्यासारखी माणसं निर्माण झाले पाहिजे, तुमच्यातही तो गुण आला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या वाटेवर, त्यांच्या पावलावर पावलं ठेवून भारत निर्मितीकडे वाटचाल केली पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे. त्याबरोबर तुम्हाला ज्या छोट्या छोट्या क्षमता आहे त्या प्राप्त करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला शब्द कौशल्य प्राप्त झाले पाहिजे, तुम्हाला शब्दांचे वेगवेगळे अर्थ कळले पाहिजे, कोणतं क्रियापद कुठे वापरलं की त्याचा काय अर्थ होतो याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. एखाद्या शब्दाने भांडणही होऊ शकतात आणि एखाद्या शब्दाने मनही जोडू शकतात, याची सुद्धा तुम्हाला जाणीव झाली पाहिजे. यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे वाचन. आणि ते वाचन करण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं एकाग्रचित्त, मनाची एकाग्रता, दृढ निश्चय हे तुम्ही प्राप्त करणं गरजेचं आहे. मित्रांनो, या स्वाध्यायामध्ये तुम्ही बघू शकतात की खित्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराचे वैशिष्ट्य कसे होते तुम्ही अंदाज आकलन करून सांगू शकतात. म्हणजे खित्रीच्या महाराजांना जे मार्मिक उत्तर स्वामी विवेकानंदांनी दिलेलं आहे की काय सांगितलं आहे त्यांनी, अंतस्थ शक्ती ही प्रदीप्त झाली पाहिजे. पहिलं वैशिष्ट्य, ती प्रदीप्त झाली पाहिजे का, ती जागृत झाली पाहिजे का. आणि ती केव्हा जागृत होते, जेव्हा माणूस संघर्ष करतो, जेव्हा माणसाचा विरोध होतो, जेव्हा तो संकटात सापडतो, जेव्हा त्याला कोणीतरी नाकार देतो, तेव्हा त्याच्या मनामधली ती शक्ती जागृत होते. अनुकूल परिस्थितीमध्ये ती जागृत होत नाही. उदाहरणार्थ, तुमच्याकडे तुमचे आई बाबा कमवत आहेत, तुम्हाला रोज मस्तपैकी खायला मिळतंय, सहज सगळं मिळतंय, मग तुम्ही काम करणार का, नाही करणार. पण प्रतिकूल परिस्थिती आहे की आपल्या घरी खायला नाही आहे, आपली परिस्थिती हलाखीची आहे, आपले आईवडील काबाड कष्ट करताय पण तरीही आपलं कुटुंब चालत नाही आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये घराला हातभार लावण्यासाठी तुमच्यातली जी अंतस्थ प्रदीप्त शक्तीची जागृत होईल आणि तुम्ही सुद्धा आपल्या आईवडिलांच्या खांद्याला खांदा लावून घर चालवण्यासाठी, परिवार चालवण्यासाठी संघर्ष करणार, लढणार, काम करणार, कष्ट करणार. तसंच तुम्ही देशासाठी सुद्धा करू शकता. म्हणून मित्रांनो, अनुकूल परिस्थितीमध्ये आपण त्या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन ज्ञानार्जन केलं पाहिजे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेल्या ज्ञानार्जनाचा वापर करून संघर्ष करून राष्ट्र निर्माणचं कार्य केलं पाहिजे. हे सर्व गोष्टी तुम्हाला या पाठामधून शिकायच्या आहे. वेगवेगळे छोटे छोटे प्रसंग तुमच्या जीवनात घडतात, काही चांगले असतात, काही वाईट असतात. चांगल्या प्रसंगामध्ये तुम्हाला त्याच्यातून शिकता आला पाहिजे, वाईट प्रसंगातून तुम्हाला अनुभव घेता आले पाहिजे. या अनुभवांच्या माध्यमातून त्याच्यातून निष्कर्ष काढता आले पाहिजे की तुमचं काय चुकलं, कुठे चुकलं, कसं चुकलं हे तुम्हाला समजलं पाहिजे, याचं आकलन तुम्हाला झालं पाहिजे. पण मग याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला प्रत्यक्ष जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मग ते गणित असेल, विज्ञान असेल, मराठी भाषा असेल, याचा अभ्यास करावा लागेल. याचा अभ्यास करता करता तुमच्या समस्या तर सुटतीलच, मग याबरोबर या समस्या सोडवता सोडवता
तुमच्या घरातल्या ज्या समस्या आहेत त्याही तुम्ही सोडवल्या पाहिजे, मग समाजातल्या सोडवल्या पाहिजे, राष्ट्राच्या समस्या सोडवल्या पाहिजे. पण या समस्या तुम्ही केव्हा सोडवू शकता? जेव्हा तुम्हाला समस्येचं आकलन होईल तेव्हा. मग आकलन केव्हा होईल? जेव्हा तुमचं मन एकाग्र असेल, तुम्हाला परिस्थितीची जाणीव असेल, तुमच्या संवेदना जागृत असतील, तुमचं वाचन असेल, तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांमध्ये त्याचे अर्थ कळत असतील, तुम्ही समाजाचं निरीक्षण करू शकत असाल, तर तेव्हा या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्हाला प्राप्त होतील. आणि म्हणून मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या या भारताच्या भ्रमणामधून, तुम्ही भारताच्या भ्रमणाला जेव्हा जाल तेव्हा जाल, पण आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे प्रवास करतात, तेव्हा त्या वेगवेगळ्या ठिकाणचा प्रवास करत असताना तिथली परिस्थिती, तिथली भौगोलिक परिस्थिती पहा, तिथल्या लोकांचं जीवन पहा, तिथल्या लोकांच्या अडचणी पहा, समस्या पहा. भलेच तुम्ही आता लहान असाल, तुम्हाला त्याच्यावर मार्ग काढता येत नाही, काढता येणार नाही, काढता आला तर फारच उत्तम आहे. पण तुम्ही त्याच्यावर विचार करा, चिंतन करा, मनन करा. ती परिस्थिती बदलवण्यासाठी तुम्ही जेव्हा ताकदीने पुढे याल तेव्हा तुम्हाला काय करता येईल, या सर्व गोष्टीचा उहापोह इथं तुम्हाला करायचा आहे मित्रांनो. हा पाठ इथं संपलेला आहे मित्रांनो. स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा ह्या पाठामधून तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या यात्रा करायला मिळणार आहे, तुम्ही तुमच्या घरापासून शाळेपर्यंत येतात तेवढ्या त्या प्रवासामध्ये जे अनुभव तुम्हाला येतात, जे बघायला मिळत असतं, त्याची तुम्ही आकलन करा, ते समजून घ्या. नुसतं रमतगमत शाळेमध्ये येणं हे तर चांगलंच आहे, पण त्याहीपेक्षा आजूबाजूच्या परिस्थितीचं आकलन करून शाळेपर्यंत येणं, एखाद्या गावाला जाणं, त्या प्रवासामध्ये वेगवेगळे अनुभव घेणं, हे इथं समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि चिंतन करणं खूप आवश्यक आहे, असं या पाठामधून लेखकांनी संदेश दिलेला आहे. हा पाठ इथं संपलेला आहे मित्रांनो. पुढच्या तासाला आपण पुढच्या पाठाला सुरुवात करू.